नवरात्रीमध्ये देवीला कडाकणी दाखवण्याची पद्धत खूप ठिकाणी आहे। यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही अर्थ आहेत। उपवासाची परंपरा। नवरात्रात लोक उपवास करतात। उपवासाच्या वेळी गहू, तांदूळ, डाळी, उसळ वगैरे याऐवजी हलके पदार्थ खाल्ले जातात। त्यात कडाकणी, गूळ, तूप, ज्वारीचं पीठ हा पारंपरिक, पौष्टिक आणि पचायला सोपा पदार्थ मानला जातो। देवीला गोड नैवेद्य। नवरात्र ही देवीच्या शक्तीची पूजा असते। गोड पदार्थाला शुभ मानतात, म्हणून देवीसमोर गोड पदार्थांपैकी कडाकणी अर्पण करतात। कडाकणी बनवण्यासाठी गहू, ज्वारीचं पीठ वापरलं जातं। गहू म्हणजे अन्नधान्याचं मूळ। देवी ही अन्नपूर्णा स्वरूपातही पूजली जाते, त्यामुळे धान्यापासून तयार केलेला पदार्थ देवीसमोर अर्पण करणं म्हणजे तिच्या अन्नरूप शक्तीचा सन्मान। जुन्या काही सणांना नेहमी घरातल्या सोप्या व पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य करायचा रिवाज होता। त्यातूनच कडाकणी नैवेद्य म्हणून रूढ झाली। म्हणजे कडाकणी हा गोड, पौष्टिक, पारंपरिक आणि शुभ मानला जाणारा पदार्थ असल्यामुळे नवरात्रात देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात। धन्यवाद।